श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष संपला की त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होत असते. यंदा सोमवारी 22 सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होणार आहे. शारदीय नवरात्री म्हणजे अश्विन महिन्यामध्ये येणारी नवरात्री ही अत्यंत खास असते. 9 दिवस देवीचा उत्साह साजरा केला जातो. देवीचे जे भक्त आहेत तर ते नवरात्रीचे व्रत करतात, त्याचप्रमाणे उपवास करत असतात. काही लोक जे आहेत तर ते 9 दिवस अनवाणी चालतात, म्हणजे पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाहीत. यालाच आपण नवरात्री पाळणे असे म्हणतो. आपण जेव्हा व्रत करतो, उपवास करतो, त्यावेळेला काही नियम पाळायचे आहेत. जसे की उपवास करणाऱ्या व्यक्तीने बेडवर किंवा गादीवर झोपू नये, तर जमिनीवर अंथरूण टाकून झोपायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला चामड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत. पर्स, बेल्ट, पॉकेट तर अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगायच्या नाहीत, कारण ह्या वस्तू जनावरांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत. त्याचप्रमाणे आपल्याला 9 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. वासना, क्रोध, लोभ यापासून दूर राहायचे आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.